नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत कोरोना केंद्र उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे 12,000 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई महानगरपालिकेच्या 76 कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगनं मान्य केली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या चौकशीमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज्यातले सत्ताधारी यांच्यातला संघर्ष आता आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. पालिकेने शहरात उभारलेल्या कोरोना केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केलेला होता. आणि याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. अतुलजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. मुंबई पालिकेच्या तब्बल 12,000 कोटी रुपयांच्या कामांची कॅगकडून चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आलेली होती राज्य सरकारकडून. आता ही मागणी मान्य झाल्याचं देखील समजतंय. चौकशी होणार असल्याची माहिती मिळते. आपली पहिली प्रतिक्रिया. मुळामध्ये या भ्रष्टाचाराची मागणी, कॅगच्या मार्फत चौकशीची मागणी मी स्वतः विधानसभेत मध्ये केलेली होती. हो, विरोधी पक्षात आम्ही असताना पण केली होती आणि सत्ताधारी पक्षामध्ये आल्यानंतर सुद्धा आम्ही ही मागणी केली होती. आणि त्यामुळे ही चौकशीची मागणी आज राज्य सरकार पूर्ण करत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यातला सर्वात महत्वाचा मुद्दा, चौकशी राज्य सरकार करत नाहीये तर चौकशी कॅग करत आहे. कॅग ही एक स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे शिवसेनेला, उद्धव ठाकरे गटाला नेहमीप्रमाणे आम्हाला बदनाम करतायत, आमच्यावर अन्याय करतायत असा थैथयाट करण्याचा कुठलीही संधी त्यांना मिळणार नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, ही चौकशी आमची अपेक्षा आहे कालमर्यादेत पूर्ण झाली पाहिजे. येत्या 2-3 महिन्याच्या कालखंडात ही चौकशी पूर्ण झाली पाहिजे. आणि यातून जर का काही क्रिमिनल अँगल निघाला तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि खरं तर मुंबई भारतीय जनता पार्टीची ही पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की गेल्या 5 वर्षामध्ये यांनी जो काही मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराची खुली चौकशी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या एखाद्या विद्यमान न्यायमूर्तींच्या मार्फत झाली पाहिजे. ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि ती चौकशी खुली चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अतुलजी, मात्र सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं असा आरोप होतो की भाजप केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून या सगळ्या गोष्टी राज्यात घडवून आणताय. आता या प्रकारानंतर तुम्ही या सगळ्या आरोपांना कशा प्रकारे उत्तर देणार पुन्हा एकदा, कारण असे आरोप या संदर्भातले सुरू होण्याची शक्यता आहे. नाही, महाविकास आघाडीची ही कॅसेट जी आहे ना, ही जुनी आहे. ते जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा सुद्धा त्यांची कोणी चौकशी केली तर ते असंच म्हणायचे. पण ते सत्तेमध्ये असताना त्यांच्या यंत्रणांच्या मार्फत जेव्हा आमची चौकशी करा असं आम्हीच सांगायचो तेव्हा पण त्यांच्या चौकशा फेल जायच्या. किरीट सोमय्याला ते अटक करू शकले नाहीत. माझ्या सकट ज्यांच्यावर आरोप करणारे आम्ही जे प्रमुख 3, 4, 5 आमदार होतो त्यांच्या विरोधात त्यांनी कुठल्या चौकशा लावल्या. आम्ही चौकशीचं स्वागत केलं होतं. जलयुक्त शिवाराचं चौकशीचं स्वागत आम्ही केलं. काय झालं त्या चौकशीचं? वनीकरणाच्या चौकशी तरी लावली होती, त्याचं काय झालं? त्यामुळे कर नाही त्याला डर नाही. कळलं की नाही? आणि कॅग ही काही केंद्र सरकारची संस्था नाहीये, ती स्वायत्त संस्था आहे. बरोबर, घटनात्मक संस्था आहे. त्याला त्यांनी फेस करावं. आणि मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या कोरोनाच्या सेंटरमध्ये या सगळ्या उद्धव ठाकरेंच्या बगलबच्च्यांनी, संजय राऊत पासून त्यांचे डावे उजवे यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. खोटे डॉक्टर दाखवले, खोटे औषधं दाखवले. पुण्याचा तुमचा जो एक पत्रकार मित्र मेला, तो कशामुळे मेला? खोट्या डॉक्टरने उपचार केले म्हणून तो मेला, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या ब्लॅक लिस्टेड कंपनीला इथे मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या सहीने वरळीचं काम दिलेलं आहे. याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि त्यामुळे ही केवळ भ्रष्टाचार नाहीये, तर याच्यातून लोकांचे जीव गेलेले आहेत. याला जबाबदार कोण आहे
याची पण चौकशी झाली पाहिजे. बरोबर. अतुलजी, पण आता पालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या पालिका निवडणुका तोंडावर असल्याच्या आधीच अशी चौकशी कॅगकडनं होणं, राजकीय हेतूनही चौकशी होऊ शकते असे देखील आरोप केले जाऊ शकतात. त्यावर नेमकं काय वाटतं? अहो, आरोप करणाऱ्यांना काही आरोप करू देत. कॅग ही स्वायत्त संस्था आहे. कॅग ही राज्य सरकारच्या सर्व कामांचं नित्य नियमाने ऑडिट करतच असते. ते कॅगचं वैशिष्ट्यच आहे. कॅग त्याच्याकरताच जन्माला आलेली आहे. नाही अतुलजी, ते बरोबर आहे, पण मी टायमिंगच्या मुद्द्यासंदर्भातला प्रश्न विचारला होता की या टायमिंग बद्दल आक्षेप घेतला जाऊ शकतो. अहो, कॅगच्या निवडणुका प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका आहेत राज्यात. मग या न्यायाने कॅग ही संस्था संपवून टाकली पाहिजे. बर. मग काय फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची संस्था नेमायची की काय चौकशी करण्याकरता, आणि मग त्यांचा वसुली अधिकारी वाजे नेमायचा? असं राज्यकारभार चालत नसतो. आणि त्याच्यामुळे कॅगचा रिपोर्ट आल्यानंतर तो विधिमंडळाला सादर होईल. बरोबर. विधिमंडळ त्याच्यावर चर्चा करेल. हा. आणि त्याला कर नाही, त्याला डर कसली? आदित्य ठाकरेंना काही कर नाहीये ना, मग त्यांनी घाबरायचं कारण नाहीये. ठीक आहे. त्याला काय प्रॉब्लेम आहे? संजय राऊतांना काय प्रॉब्लेम आहे? तो कोणी चहावाला आहे, ज्याला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, ते येऊ दे ना बाहेर. बर. मी आता तुम्हाला जे सांगितलं हा. की पुण्यामध्ये संजय राऊतांच्या कंपनीला, पार्टनर असलेल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्यांनी खोटे डॉक्टर त्या ठिकाणी दाखवले. हा. त्याच्यामुळे तुमच्या एका पुण्यातल्या सहकारी मित्राचा जीव गेला. हा. मी चुकत नसेल तर वयाच्या काहीतरी 32 का 38व्या वर्षी. हो. त्याची चौकशी नको व्हायला असं आपलं मत आहे. जी, नाही, मुद्दा कळला आपला अतुलजी. आपण ज्या त्याच्यामुळे जी ती चौकशी. ठीक आहे अतुलजी, धन्यवाद आपण ही जी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. एसआरए घोटाळ्यातील तुरुंगात असलेला आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे सख्खे शेजारी असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. किशोरी पेडणेकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची प्रत ट्विट करत सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे. दादर एसआरए घोटाळ्याचे आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे वरळी गोमाता जनता एसआरए मध्ये सख्खे शेजारी आहेत. दोघांनी असे आणखीन पण एसआरए घोटाळे केले आहेत. चंद्रकांत चव्हाण जेलमध्ये आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एसआरए घोटाळ्याची कागदपत्र सादर केलेली आहेत. किशोरी पेडणेकर यांच्या मुलानं केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे 4 दिवसात सादर करणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलेलं आहे. तर ट्विट करत किशोरी पेडणेकर यांनी आपल्यावर केलेले सगळे आरोप फेटाळून लावले. किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात एक नवा धमाका केलाय. पत्रकार परिषदेत त्यांनी कागदपत्र सादर करून पेडणेकर यांच्या अडचणी वाढवल्यात. एसआरए मध्ये सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. वरळीतल्या गोमाता नगरच्या एसआरए प्रकल्पात काही सदनिका हस्तगत केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मी आपल्याला एक आणखीन डॉक्युमेंट दिलं होतं की ह्या एसआरए मध्ये आणखीन 6व्या मजल्यावरचा फ्लॅट हे किशोरी पेडणेकरनी गिळंकृत केला. एलॉट झाला होता कुणाला, आणि 2017चा इलेक्शन डिपार्टमेंट मध्ये जे फॉर्म भरलं, एफिडेव्हिट भरलं, त्यात रेसिडेन्शियल ऍड्रेस म्हणून किशोरी पेडणेकरनी दाखवला. एसआरए घोटाळ्यात मृत भावाच्या नावानं गाळे लाटल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. अरे हा संजय अंधारी खरा नाहीये, हा संजय अंधारी खरा आहे. राज्य सरकारनं या प्रकरणाची तातडीनं आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पेडणेकर यांना कशाचीही भीती नसेल तर त्या पोलीस चौकशीला का घाबरतात असा प्रश्न सुद्धा सोमय्या यांनी उपस्थित केला. पेडणेकर यांच्या विरोधात एकूण 6 ठिकाणी तक्रारी दाखल असल्याची माहिती सुद्धा सोमय्या यांनी दिली. सुनील कदमला तुम्ही ही भावभीत देतात. मृत व्यक्तीच्या नावावर अशा प्रकारची फोर्जरी, फ्रॉड आणि जाऊन नौटंकी करतात, कुलूप घेऊन जातात.
या सगळ्या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने इकॉनॉमिक ऑफेन्स विंग द्वारा करावी, अशी आमची पुन्हा एकदा मागणी आहे. एसआरए घोटाळ्या प्रकरणी दादर पोलिसांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स बजावलंय. त्यांना मंगळवारी 1 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी दादर पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिलेत. दरम्यान किशोरीताईंनी ट्विट करत सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावलेत. सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलंय. दादांत खोटं बोलून आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. एसआरए गाळ्यांबद्दल केलेल्या आरोपांबद्दल स्वतः एसआरए प्राधिकरणानं प्रतिज्ञापत्र सादर केलंय, ज्यात माझा किंवा माझ्या परिवाराचा उल्लेख नाही असं कोर्टाला कळवल्याचंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलंय. ईडीच्या कारवाई जेवढ्यांकडे त्यांचा हा प्रवक्ता आहे भांडूपचा किरकिरणारा, त्या प्रवक्त्याला तुम्ही कोणावर आता त्या आमच्या मुंबईच्या महापौराला बदनाम करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे. एक महिला खरं तर त्यांचं इतकं कौतुक केलं पाहिजे की उभ्या मुंबईनं पाहिलंय अशी एकमेव महिला महापौर पहिली की जी त्या काळामध्ये स्वतः हॉस्पिटलच्या गर्दी कानाकोपऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये त्या जात होत्या, 24 तास फिरत होत्या सगळ्यांकडे. किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए घोटाळ्यासंदर्भातले पुरावे किरीट सोमय्या यांनी सादर केले. त्यामुळे आता पुढच्या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अरे हा संजय अंधारी खरा नाहीये, हा संजय अंधारी खरा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एअरबस टाटा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले असून ते सरकारवर टीका करतायत. पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरून राजकारण. बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर टीकास्त्र. ठाकरे सेनेकडून भाजपवर निशाणा. लालबाग परिसरात बॅनर वॉल. सध्या अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यात आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती आहे. नुकतंच काही दिवसांआधी टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेला. त्यानंतर आता आणखी एक प्रकल्प नागपुरातून राज्याबाहेर जातोय. ठाकरेंच्या पक्षाकडून भाजपच्या लालबागमधील बॅनर समोरच भाजपवर टीका करणारं बॅनर लावण्यात आलंय, जेणेकरून आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांना संधी साधता येईल. आणि भाजपकडून देशभरात महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम केली जात असल्याचा आरोप खासदार अरविंद सावंतांनी केलाय. आज पुन्हा त्या जखमेवर मीठ सोडणारी गोष्ट घडली. सॅपरन गेलं. मिहानमध्ये विमान कंपन्यांच्या दृष्टिकोनातून कुठल्याही लागणाऱ्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत सगळ्या, आणि कंड्युसिव्ह ज्याला आपण इंग्रजीत म्हणतात तसं ते वातावरण आहे. तिथनं कारखाने कसे काय पळतात. तर भाजपकडून या आरोपांचं खंडन करत विनाकारण चांगलं काम करणाऱ्या सरकारवर विरोधक टीका करत असल्याचा जोरदार पलटवार करण्यात आलाय. 24 सप्टेंबर 2021 ला टाटा एअरबेसचा एमओयू झाल्यानंतर तो उद्योग राज्यात यावा याच्याकरता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरामध्ये जे आत कडी लावून बसले होते ते बाहेर यायला तयार नव्हते. वेदांता फॉक्सांचा एमओयू झाल्यानंतर तो उद्योग आपल्या राज्यात यावा याच्याकरता त्यांना कन्सेशन देण्याकरता साधं कॅबिनेट रिझोल्युशन उद्धव ठाकरे सरकारने पास केलं नाही. आता याच संधीचा फायदा घेत महाविकास आघाडीचे नेतेही आपल्या पोळ्या भाजून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राकरता अत्यंत दुर्दैवी कालखंडामधून आपण जातो आहोत. बेरोजगारांची संख्या रोज वाढते आहे. अनेक कारखाने बंद पडत असताना दिसत असताना जे नवे येत आहेत काही प्रोजेक्ट, वेदांतासारखा प्रकल्प 1.5 लाख मुलांना काम मिळणार होतं. आता पुन्हा गेला टाटा एअरबसचा प्रकल्प, पुन्हा तिसरं जातं आहे. मला समजत नाही सरकार नेमकं काय करतं आणि कोणासाठी काम करतं. सत्तांतरानंतर प्रकल्पांचं महाराष्ट्रातून पळ काढणं चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यातील लाखो रोजगारांवर गदा आली आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांकडून याचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण केवळ राजकारण न करता महाराष्ट्रात नवनवे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न होणंही तितकंच गरजेचं आहे. मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रातल्या औद्योगिक प्रकल्पांचं आउटगोईंग सुरूच आहे.
आधी वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता तेलंगणानं देखील महाराष्ट्राचा घास हिरावलाय. नागपुरात होऊ घातलेल्या सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा प्रकल्प हैदराबादला हलवण्यात आलाय. महाराष्ट्रातून प्रकल्पांचं आउटगोईंग सुरूच. नागपूरचा सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला. महाराष्ट्रातील उद्योगांना उतरती कळा. विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील प्रस्तावित मोठे प्रकल्प इतर राज्यात स्थलांतरित होण्याची जणू चढाओढ लागल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर टाटा एअरबसचा C295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प जो नागपूरमध्ये होणार होता तो गुजरातमधल्या बडोद्याला गेला. हे कमी की काय म्हणून आता नागपूरमध्ये होणारा आणखीन एक प्रकल्प हैदराबादला गेलाय. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन तिचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवणारा तसंच दुरुस्ती आणि देखभालीचा प्रकल्प नागपूरच्या बहुचर्चित मिहानमध्ये होणार होता. पण जमीन मिळण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प आता हैदराबादला गेल्याची माहिती मिळते आणि याचवरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे. सॅफ्रॉन कंपनी फ्रान्सची त्याचा सुद्धा प्रोजेक्ट गेला. कशाला दाखवलं होतं आम्हाला स्वप्न डिफेन्स एव्हिएशन हबचं बनवण्याचं. वायुसेना एअरफोर्सचा MRO नागपूरमध्ये अनेक वर्षापासून. तरी सुद्धा ह्या जर गोष्टी होत असेल तर महाराष्ट्रावर अनफेव्हरेबल डेस्टिनेशनचा ठपका लागण्याची भीती आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि हे सगळे प्रोजेक्ट परत आणण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, जिद्द धरली पाहिजे आणि महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे अशी मागणी करतो. जर नवरात्रीची आरती करणे, गणेशोत्सवात आरती करणे आणि पितृपक्षातली जेवण करणे एवढीच जर त्यांची कर्तव्याची चौकट असेल तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला असावं. जर सगळेच उद्योग जर तुम्ही गुजरातला देत असाल तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा प्रभावी बनवा. प्रकल्पाच्या आउटगोईंगसाठी विरोधक शिंदे फडणवीस सरकारला जबाबदार धरतायत. पण सत्ताधाऱ्यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. जो सॅफ्रॉन उद्योग महाराष्ट्रातनं गेला अशी आज बोंब मारली जाते. मार्च 2021लाच हैदराबादमध्ये सॅफ्रॉनची फॅक्टरी तयार झाली होती. ते मुख्यमंत्री कोण होतं? मविवा सरकार होतं, उद्धव ठाकरे होते. मग माफी कोणी मागितली पाहिजे? कुणाच्या काळामध्ये हा प्रकल्प पळवला गेला? महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचा उद्योग एक बाहेर गेला, दुसरा बाहेर गेला, तिसरा बाहेर गेला. म्हणजे वेदांत फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रगचा पार दुसरीकडे गेला, टाटा एअरबसचा गेला. ही जी काही साथीच्या रोगांसारखी जी लागलेलं आहे ते हे महाराष्ट्राला व्यवस्थित विचार करून बदनाम करण्याचं एक षडयंत्र चालू झाले. एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्रातून जात आहेत. राज्यातील तरुणांच्या भविष्यातल्या नोकरीच्या संधी आधीच हिरावून घेतल्या जात आहेत असं चित्र आहे. त्यामुळे सरकारनं वेळीच याचं गांभीर्य ओळखावं आणि केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी लोकांची मागणी आहे. जेणेकरून जास्तीत जास्त उद्योजकांना महाराष्ट्रात आणून विकासाचा गाडा पुन्हा एकदा ट्रॅकवर येऊ शकेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आणि अँटी आर्मर माइन सिस्टीम, सॅटेलाइट कम्युनिकेशन अँटेन्स आणि अँटिनाज आणि सामग्रीचा यामध्ये समावेश आहे. अमेरिका $18.5 मिलियन पेक्षा अधिकची मदत करणार आहे. पेंटागॉननं देखील उत्तर कोरिया 2 आठवड्यांनंतर केलेल्या पहिल्या बॅलिस्टिक शस्त्रास्त्रांच्या प्रक्षेपणात शुक्रवारी समुद्राच्या दिशेनं 2 लहान पल्ल्यांची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागलेली आहेत. हजारो झेक नागरिकांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी राजधानी प्रागमध्ये पाश्चिमात्य समर्थक सरकार आणि रशियाच्या आक्रमणाविरुद्ध युक्रेनच्या लढ्यात पाठिंबा देण्यासाठी एक मोठी रॅली काढली. प्रागच्या मधोमध असलेल्या वेल्सिलास स्क्वेअरवरती ही रॅली काढण्यात आली. पोलिसांच्या अंदाजानुसार 3 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या रॅलीपेक्षा ही रॅली तुलनेनं लहान होती. मात्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रवादी भूमिकेचा संदर्भ असलेल्या झेक प्रजासत्ताक प्रथम या घोषवाक्याखाली आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये
वेगवेगळ्या भूमिका असलेले अनेक गट आणि पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. या रॅलीचे आयोजक रशियन समर्थक विचार आणि कोरोना लसींच्या विरोधासाठी ओळखले जातात. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य एजन्सी WHO इथिओपियाच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये प्रतिबंध करण्यायोग्य रोगांच्या संभाव्य वाढीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः तिग्रे प्रांतात सुरू असलेल्या 2 वर्षांच्या संघर्षामुळे आणि दीर्घ ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्धव ठाकरे पक्षातले आमदार कैलास पाटील यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली चर्चा यशस्वी ठरल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय. आमदार कैलास पाटील यांनी दिवाळीत आंदोलन सुरू केलं होतं, त्यामुळे आंदोलनाच्या समाप्तीनंतर आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीत साजरी केली आहे. फटाक्यांची आतषबाजी, वाद्याचा निनाद, मिठाईचं वाटप आणि जोरदार घोषणाबाजीनं उस्मानाबाद शहर दुमदुमून केलं. आमदार कैलास पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतलं. पीक विम्याच्या थकीत 1200 कोटी रुपयांच्या अनुदानाकरता 7 दिवसांपासून आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून तोडगा निघाला. बहुतांश मागण्या मान्य झाल्यानं आमदार कैलास पाटील यांनी समाधान व्यक्त केलंय. माननीय मुख्यमंत्री मला काल बोलले, त्यांनी पण सांगितलं की शासनाकडल्या जे विषय आहेत ते मी लगेच सचिवांना सांगतो आणि ते आपण पूर्ण करून घेऊ आणि विमा कंपन्यांसोबत आपण कंटेक्ट पण करतोय आणि कंपन्यांसोबत आपण मिटिंग पण लावू, असं मुख्यमंत्र्यांनी मला काल सांगितलं. मुख्यमंत्री साहेब पण त्यांनी पण आज मला सकाळी तसंच सांगितलं की आपण हे जे प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लावू. मला वाटतं या लढ्याचं यश आहे की सगळ्या शेतकऱ्याची यादी त्या ठिकाणी सगळ्या तालुक्याला लागली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं की जे 201 कोटी रुपये आले ते विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी वाटप होतील. एवढाच नाही, उर्वरित जे 342 कोटी रुपये आहेत त्याच्यासाठी सुद्धा मला वाटतंय इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विमा कंपनीची प्रॉपर्टी अटॅच करायची कारवाई त्या ठिकाणी या जिल्हाधिकारी महोदयांनी इनिशिएट केली. आमदार कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. दिवाळीत हे आंदोलन सुरू झाल्यानं त्यांना सण साजरा करता आला नव्हता. त्यामुळे आंदोलन समाप्त झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई वाटून जल्लोष केला. गेल्या 7 दिवसापासून आमदार कैलासदादा पाटील यांनी पुकारलेल्या आमदार उपोषणाला आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे. 1200 कोटीच्या प्रारूप स्वरूपात या ठिकाणी 1200 लाडू या ठिकाणी वाटण्याचा संकल्प या ठिकाणी आम्ही करून 1200 लाडू वाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि खऱ्या या ठिकाणी आज आमची या ठिकाणी फटाके फोडून आणि गोड जे दिवाळीचं खरं प्रारूप असतं ते वाटून या ठिकाणी आम्ही दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पीक विम्याच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात अनेक वर्षांपासून राजकारण रंगलंय. विमा कंपन्यांच्या जाचक धोरणांमुळे शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. आमदारांनी केलेल्या आंदोलनानंतर तरी विमा कंपन्या ताळ्यावर येणार की नाही याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. उस्मानाबादहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकात्मता दिन सोहळ्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत. याचीच ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो. लकड़ी के हथियारों का प्रशिक्षण कहा जाता है. चूरल के साथ लड़ाई का अभ्यास महत्वपूर्ण और वास्तविक जीवन में उद्देश्यपूर्ण है. इसीलिए यह प्रशिक्षण श्रृंखला का एक महत्वपूर्ण हिस्सा है. आइए अब आपके सामने प्रस्तुत है चूरल प्रहार. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.